मित्रांनो या बघा इथे लाकडाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, पाळणे वगैरे, घर वगैरे आहेत. म्हणजे काय नवस असेल तर इथे मूर्त्या बघा मित्रांनो बनवलेल्या आहेत. या छोट्या छोट्या मूर्त्या बघू शकता. या बघा मस्त फोटो येतात हे बघा. हा कंदील नो साधू बसलाय. कसं वाटतंय? छान वाटतं, एकदम गुदगुल्या होत. काय केलं सगळं नाही खाता नाही. कया फौज लागले दाखव. बाबा बाबा जामच फौज. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज तुम्हाला तर माहीतच आहे मी कोकणात आहे, कुडाळमध्ये नेरूर या गावात. तर आज जातो इकडच्या जवळपासच्या मंदिरांमध्ये. लक्ष्मीनारायण मंदिर वालावलला आहे आणि एक माऊलीचं मंदिर आहे आणि वेतोबा वगैरे आरवलीचा आणि रेडी गणपती वगैरे करून रिटर्न येऊ. तर आज माझ्यासोबत माझी फॅमिली पण आहे बघा. काल आलेत ते आणि आज जातोय आम्ही मंदिरं फिरायला. बघा हे दोघं आहेत अजून. तर मित्रांनो आता इकडची जवळपासची मंदिरं एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर या बघा व्हिडिओ. बोला लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं. हा चला मित्रांनो या सोबत आता. आता आम्ही आलोय माऊली मंदिरात. तुम्हाला दाखवतोय बघा, इथे मंदिर आहे. समोर व्ह्यू बघा, व्ह्यू बघा मित्रांनो समोर कसा. आणि इथे मंदिर आहे राईटला इथे. तर आता आतमध्ये बघूयात, शूटिंग करायला परवानगी असेल तर दाखवतो तुम्हाला, नाही तर पुढे बघूयात. मंदिराचा परिसर बघू शकता मित्रांनो, किती शांतता आहे. मस्त वाटतं एकदम. इथून मंदिरात प्रवेश करायचंय. कुटुंबाची मुलीची रखडलेली अडकलेली कामाकरता मार्गी लावून देऊन अनंताने मुलीकडनं एक अद्वैत देवता म्हणून तुझी सेवा चाकरी करते. जीवन घराकडे अनंत जीवन एक कोटी भरलेल्या माणसाने सेवेचा प्रतिफल या कुटुंबात प्राप्त करून या कुटुंबाच्या मुलाबाळांचा संरक्षण असणारे एक आर्य जे काय कुटुंबाचे असते सगळे आपले कुटुंब प्रत्येकाचा आपला संरक्षण करत प्रत्येकाला आयुष्यवान आरोग्यवान धनवान कीर्तिवंत ग्रामदेवता कुलदेवता पंचायतरावचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ठेवा. प्रवास सुखाचा प्रवासात मार्गात त्यांचे असलेले आर्य सगळे आपले दूरग्रस्तीच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात जीवनात यशता प्राप्त करून जी रखडलेली अडकलेली या कुटुंबाची कामाकरता तू आज आपली मार्गी लावून देऊन आनंदाने याही कुटुंबाकडनं आपली तुझी उत्तरोत्तर सेवा दाखवी करून. मित्रांनो या बघा इथे लाकडाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, पाळणे वगैरे, घर वगैरे आहेत. म्हणजे काय नवस असेल तर इथे करतात माऊलीला आणि पूर्ण झाला की अशा लाकडाच्या वस्तू जे काही नवस असेल ते इथे येऊन फेडतात मित्रांनो. बघू शकता हा मंदिराचा परिसर आहे, गाभारा. किती शांतता आहे बघा, मस्त थंड वातावरण आहे. तर मित्रांनो आता जातोय लक्ष्मीनारायण मंदिरात. इथे आता माऊलीचं दर्शन झालेलं आहे मस्त व्यवस्थित एकदम. गर्दी नसते एवढी, तर दर्शन मस्त झालेलं आहे. आता खाली लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात
पाय पडायला जातो ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. मस्त मस्त मंदिर आहेत मित्रांनो. वातावरण एकदम छान आहे, हिरवळ आहे आजूबाजूला, छान आहे मित्रांनो. तर बघा व्हिडिओ पूर्ण. आता आलोय लक्ष्मीनारायण या मंदिरात. हे बघा गेट मस्त वाटतोय आणि हा मंदिर आहे. मंदिराचा परिसर बघा मित्रांनो, एकदम भारी वाटतोय. बघा आता मंदिरात जातोय आम्ही. मित्रांनो मंदिराचा गाभारा बघू शकता केवढा भारी वाटतो, एकदम शांत. हे बघा खूप शांतता आहे मित्रांनो इथे. लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. मूर्त्या बघा मित्रांनो बनवलेल्या आहेत या छोट्या छोट्या मूर्त्या बघू शकता. या बघा स्पर्धा भरवली होती त्याच्यात बघा या तृतीय क्रमांक आलेला आहे या मूर्तीला. मूर्ती बघा किती छान आहे. हे प्रथम क्रमांक आलेला आहे. श्रीकृष्ण मूर्ती प्रथम क्रमांक. किती छान मूर्त्या बनवल्या आहेत बघा. आणि हे द्वितीय क्रमांक आलेला आहे, दुसरा नंबर आलेला आहे. श्रीकृष्णाचीच मूर्ती आहे. बघा मस्त वाटतात. दर्शन मस्त झालं मित्रांनो. आता बाहेर आलोय मंदिराच्या परिसरात. हे बघा इथे तलाव आहे बाजूला, छान आहे बघा परिसर. हा आहे मंदिर, लक्ष्मीनारायणाचं मंदिर. बघू शकता केवढा भारी वाटतोय. तर मित्रांनो तलाव बघू शकता किती सुंदर वाटतोय. हे बघा किती सुंदर वाटतोय बघा परिसर. मस्त फोटो येतात. हे बघ हा कंदील बघा, हे कंदील बनवल्यात ते सांगायला आले तिथे. बघूयात आपण. कुठे? हा हे बघा मित्रांनो
मगाशी ती मूर्त्या दाखवल्या मी तुम्हाला, स्पर्धा होती त्याची. तर आता इथे कंदील पण बनवलेले आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मस्त. किती सारे कंदील आहेत बघा मित्रांनो. कंदिलांची जशी ती मूर्त्यांची स्पर्धा होती तशी कंदील बनवण्याची स्पर्धा होती. तर याच्यात हे बघा कंदील बनवलेत. हा बघा गवताचा बनवलेला आहे, 3रा क्रमांक भेटलेला आहे याला. हा बघा सगळे इको फ्रेंडली कंदील आहेत. हे बघा बघू शकता केवढे छान दिसत आहेत. मगाशी आलो तेव्हा मला दिसले नाही एवढे मी व्हिडिओ काढताना. आता हे सांगत आले. हे बघा इथे बघा मंदिराचं चित्र काढलेलं आहे त्याच्यावरती, लक्ष्मीनारायण मंदिराचं. वाघ आला थांब नंतर बघू. हे बघा, हे बघा दोघं कसे धावतायत. ते वाजवू नको. इथे फोटोग्राफी चालू आहे मित्रांनो, फोटो सेशन. व्ह्यू चांगला आहे ना, मस्त वाटतं व्ह्यू. बघा बघू शकता केवढा भारी व्ह्यू वाटतं. मासे नाही आहेत बघ, जा पकडून भेटतान का. बघा व्ह्यू बघा. साप नाही आहे तो, नाही. काय साप दिसला तुला? नाही काय बघा, हा पण परिसर मस्त वाटतोय बघा. तर मित्रांनो आता जातोय धामापूरला भगवती देवीच्या मंदिरात. इथे छान दर्शन झालं, तुम्हाला परिसर पण दाखवला, तलाव पण दाखवला. मस्त आहे एकदम परिसर आहे बघा, बघू शकता. हा मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचा. तर आता इथून धामापूरला जातोय, तिथे दाखवतो तुम्हाला मंदिर. पुढे व्हिडिओ बघा मित्रांनो. तर मित्रांनो आता आलोय धामापूरला. हे बघा समोर तिथे मंदिराचा गेट आहे समोर, आणि इथे बघा पाणी कसं वाहत आहे मस्त. हे बघा एकदम सुंदर वाटतंय. बघा इथे या साईडला पण आहे, गाड्या बघून चालायला लागतं. या साईडला पण आहे बघा. रिक्षा, आणि हा असा रस्ता जातो मंदिराकडे. तर बघूयात आता आतमध्ये परमिशन असेल तर बघूयात, शूटिंग करूयात आतमध्ये. लाजाळूची झाडं आहेत, दाखव दियांग कशी लाजताना ती दाखव. थांब ना, ती ओपन असलेली दाखव ना. हे बघ इकडे आण बघ, ओपन केलेली. ही बघ, हे बघ, हे बघ, दाखव.
ही बघा दियांगला बघून लाजतात ती. वरती पण असतील बघ. बघ एक. लाजला. सगळ्यांना लाजवला तुम्ही. तर मित्रांनो आता मंदिराकडे जातोय. बघा समोरच मंदिर आहे आणि तिथे दर्शन घेतो. बघूयात शूटिंग करायला परमिशन असेल तर करून दाखवतो तुम्हाला, नाहीतर दर्शन घेऊन बाहेर येतो. तर चला. तर मित्रांनो आता मंदिरामध्ये एंटर केलेलं आहे. बघू शकता मंदिराचा परिसर. बघा इथे गेट आहे, इथून आलो आम्ही आणि आता इथे हा समोर मंदिर आहे. तुम्हाला इथून तलाव दिसत असेल, दाखवतो मी पुढे तुम्हाला तलाव पण. बघा इथे पण मंदिर आहे एक, श्री सातेरी देवी. मध्ये अलाउड नाही आहे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, त्यामुळे बाहेर सुद्धा दाखवतो. बाहेरून दाखवतो तुम्हाला मूर्ती आहे बघा, इथून लांबून दिसेल. हा गाभारा आहे. शकता किती शांतता आहे इथे, पण थंड वातावरण आहे. आणि इथे हा तलाव आहे. हा हे तलाव आहे. तलाव बघू शकता किती सुंदर आहे. आण का मास येतात का खावाला. बघा मित्रांनो मासे बघा कसे. आम्ही पण उतरते, पाय टाकते. मस्त थंड पाणी आहे. पाणी हिलत ते काय मास. तुम्ही मोठे मोठे स्पा मध्ये जाता त्याच्यापेक्षा इकडे या ना पप्पा. काय बोलला निदेश, परत बोल. हे गेला निदेश, परत बोल ना. मोठं मोठं स्पा मध्ये जाता पोरी त्याच्यापेक्षा इकडे या ना. पाय तर घे वरती ते येतात का खाली. हो येतात. हे पाहिलं नाही पाहिलं हे बघा मित्रांनो मासे आलेत. यो एक चिपकले खातान ते. कसं वाटतंय. छान वाटतं, एकदम गुदगुल्या होत्या. काय केलं सगळं नाही खाता नाही काय. डेड स्किन खातात, डेड स्किन. मित्रांनो इथे मंदिर आहे आणि हा आहे तलाव समोर. कसला भारी व्ह्यू वाटतोय बघू शकता तुम्ही. आणि इथे मासे मस्तपैकी पायाला गुदगुल्या करतायत. दिसतात का. थांब तू पण टाकते का. हा टाक ना तू पण पाय. गुदगुल्या होतात गुदगुल्या. हे वर कर ना. आले का येतील तर. आलू नको. आले का. आम्ही इथे बसायचो खूप वेळ. त्यांना खायला देतो फरसंडे. तुझ्या जवळ येतच नाही वाटतं. हो माझे पाय स्वच्छ आहेत वाटतं. पोपट केला तुझा. बघा इथे पण दुसरे बसलेले आहेत. खातान का काय. चावला का काय.
सावत नाही ते, फक्त खातान आपली डेड स्किन खातात ते. हे मोठं मासात पकर मग पकर. खाली नका जावं एकदम. मोठं मासे काय बोललो मी. निदेश एकदा टाकू दे ना. ये ना. पप्पाच्या इथं बघ. कया फौज लागले दाखव. बाबा बाबा जामच फौज लागले रे. आवाज नका करू ना. हा पाय कला आला होता ते कसं काय येतील. बघ इकडे बघा उरान. पायाला खाऊ लावून बस. हा गोडान पाय बुरव. तो मोठा मासा आता निघतो इथून धामापूरवरनं. भगवती देवीचं मंदिर आहे माझ्या पाठीमागे. बघा छान दर्शन झालं. तलावात पण तलावामध्ये पण मजा आली मित्रांनो. मासे डेड स्किन खायला येतात, गुदगुल्या होतात, तर मजा आली खूप. तर आता निघतो इथून आणि बघूयात आता आरवलीला वगैरे जाणार जसं जमेल तसं. तर मित्रांनो आता आहोत आम्ही धामापूरवरनं निघालो आहोत. हे लोक बाकीचे जे माझे घरातले आहेत, फॅमिली आहे म्हणजे, ते जात आहेत आता गोव्याला. तर आम्ही दोघं जातोय आता आपला कुठे वेतोबाला जातोय, आरवलीला. आणि हे लोक गोव्याला जातील. तर वेतोबाला जाऊन तिथे दर्शन घेऊ. आता इथे थांबलोय थोडं फोटो वगैरे काढायला. मस्त सीन आहे, बघू शकता तुम्ही माझ्या मागे. इथे पण बघा किती छान सीन वाटतोय. इथे बहुतेक टाइमपास 2 ची शूटिंग झाली होती. एक सीन झाला होता इथे टाइमपास 2 मूवीचा. आणि इथे थांबतात लोक फोटो वगैरे काढायला. मस्त सीन आहे बघा. तर आता इथून जाऊ वेतोबाला आम्ही, आणि बाकीचे जे आहेत माझे घरचे ते जातील गोव्याला. तर भेटूयात पुढे मित्रांनो. व्हिडिओ काढतो मी. मस्त वाटते रे, नाकापेक्षा मोती जड. तर मित्रांनो आता निघतोय आम्ही, आरवलीला जातोय. वेतोबा मंदिरात दर्शन घ्यायला वेतोबाचं. तिथून घरी जाऊ. मग बघूयात आता कसा प्रवास होतो. हे लोक तर आता गोव्याला जात आहेत आणि आम्ही जातोय आरवलीला. आणि आम्ही इथेच राहणार आहोत हिच्या बायकोच्या गावी. तर बघूयात आता इथे आरवलीला जाऊन कसा दर्शन होतो, तुम्हाला दाखवतो मंदिर ते पण. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. मित्रांनो आम्ही आलोय आता वेतोबा मंदिरात. बघू शकता समोर आहे गेट. आता इथे गेट आहे.
तर मित्रांनो, दर्शन एकदम छान झालेलं आहे. वेतोबाच्या मंदिरात आलो होतो आरवलीला. आता इथून जातो घरी म्हणजे कुडाळला. तर ती जिथे जिथे गेलेलो तिथे छान दर्शन झालं. मंदिरं पण छान आहेत मित्रांनो. व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. असेच आता कोकणातले काही व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील मित्रांनो, जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत. तर व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन कोण असेल तर, आणि शेअर पण करा. तर भेटूयात मित्रांनो, अशाच छान छान व्हिडिओ तुम्हाला मी घेऊनच येत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.